नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात होते. अशीच घडू दे सेवा बाबा गजानन देवा. प्रफुल्ल पडोळे नागपूर. या भक्ताला आलेला माऊलीचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला आणखीनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय गजानन टाईप करा. जय गजानन. मी प्रफुल्ल पडोळे. आज मी एका वेगळ्या कंपनीत कामाला आहे. पण मी जेव्हा पूर्वी आयडिया कंपनीत कामाला होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. जास्त मुद्देसूद बोलायचं तर मी बुलढाणा येथे तेव्हा कामाला होतो आणि इसवी सन 2010च्या मे महिन्यात माझी खामगावला बदली झाली. मी 2010-11 2012 या काळात एकूण 2 वर्ष खामगावला होतो. खामगाव शेगाव हे एक प्रकारे घर अंगण असल्यासारखेच आहे. मी दर दुसऱ्या दिवशी शेगावला असायचो. त्या काळात एखाद्या मुलाने नातवाने त्याच्या वडिलाकडे अथवा आजोबांकडे काही हट्ट करावा आणि त्यांनी पूर्ण करावा. तसा हट्ट मी महाराजांजवळ केला आणि त्यांनी तो हट्ट पूर्ण केला, जेणेकरून मी अक्षरशः कृतकृत्य झालो. आणि 2012 साली मी नोकरीतील बदलामुळे नाशिकला रवाना झालो. तेव्हा अत्यंत कृतार्थ लोचनांनी मी शेगावचा निरोप घेऊ शकलो. शेगावशी जवळून संबंध आल्यावर तेथील एकंदर कार्यपद्धतीने दुरून निहाळली आणि मी प्रभावित झालो. विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे सेवेकरी येतात व आपली सेवा प्रदान करतात. हे ऐकून मला आतून वाटायला लागलं की अशा सेवा आपल्या नशिबी असेल का. याच विचारात काही दिवस गेले आणि मी महाराजांच्या अगदी आतून प्रार्थना करू लागलो. म्हणायचो, महाराज मला सेवेची संधी द्या. पण तशी चिन्ह काही दिसेना. अर्थातच आपल्या मनात लाख असेल पण वस्तुस्थिती फार वेगळी होती. अशी सहजासहजी कुणाला संधी मिळायची शक्यताच नव्हती. बरं, माझी नोकरी अशी केव्हाही बदली होऊ शकेल. अचानक एखाद्या दिवशी बदली झाली तर त्या दिवशी आता सेवेची संधी दूर यावर जणू शिक्कामोर्तबच होणार. गजानन बाबाचा फोटोसमोर एकदा माझ्या डोळ्यातून पाणी आलं. संत दासगणू महाराजांच्या काही ओळी अंधुक अशा आठवून ओठावर आल्या. काही माझ्या आहे मनी, ते तू जनाशी चक्रपाणी, तेच कारे तुझं लागुनी, बोलून दाखवू पद्य नाभा. त्या दिवशी पूजा संपून मी बाहेर पडलो. माझ्या मोटरसायकलवर मी आजूबाजूच्या भागात भ्रमंती करीत असे. तो माझ्या नोकरीचा भाग होता. मला आठवतं, खामगावजवळ एक लोखंडा नावाचं गाव आहे. तेथून मी चाललो होतो. अचानक बाजूनी चालणाऱ्या वाटसरूकडे लक्ष केलं. त्याच्या हातात शेगावून सेवेकऱ्याला मिळते तशी बॅग होती. तिथे थांबून मी चौकशी केली. तेव्हा त्या माऊलीने सांगितलं, आमची 20 सेवेकऱ्यांची टीम आहे. त्यावर एक प्रमुख. असे आम्ही 21 लोक सांगितलेल्या ठिकाणी सेवा देत असतो. त्या सेवेकऱ्याला मी विचारलं, मला अशी संधी मिळू शकेल का माऊली. त्यावर तो म्हणाला, आज संध्याकाळी आम्ही खामगाव बस स्टँडवर एकत्र येत आहोत. जर का कुणी एखादी व्यक्ती तिथे पोहोचू शकली नाही तर कुणी सांगावं, गजानबाबाची इच्छा, तुम्ही तिथे येऊन बघा. त्याप्रमाणे मी खामगाव बस स्टँडला पोहोचलो. तिथे प्रमुखाने सांगितले, माऊली आताच तसं काही सांगता यायचं नाही, पण तुम्ही असं करा की रात्री 9 वाजता शेगावला या. तिथे आनंद सागर आणि आनंद विहार यामध्ये जी मोकळी जागा आहे तिथे भोजनालयात आपल्या 3 दिवसाची सेवा द्यायची आहे. तिथे मी तुम्हाला कदाचित काही सांगू शकेन. मात्र यदा कदाचित तुम्हाला संधी मिळाली तरी आमचा जो पोशाख आहे त्याच विशिष्ट पोशाखात तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. ठीक आहे, जय गजानन. असं म्हणून गजानन बाबाच्या स्मरणात मी शेगावाकडे निघालो. त्या दिवशी माझी प्रार्थना महाराजांजवळ पोचली होती. योग असा होता की नेमकी एक व्यक्ती तिथे कमी होती. त्यामुळे त्यांनी माझ्या सेवेला होकार दिला. मात्र आता प्रश्न होता पोशाखाचा. मी मनात तो पोशाख ठेवून लागोलाग खामगावला परतलो. तिथे ओळखीतल्या टेलर मास्टरला भेटलो. त्याने मला रातोरात ड्रेस शिवून दिला आणि मी सकाळी ठरलेल्या पोशाखात सेवेसाठी रुजू झालो. अष्टमी, रामनवमी व दशमी असे 3 दिवस तेथील महाप्रसाद बारीत माझी सेवा महाराजांनी रुजू करून घेतली. 3 दिवसात अविश्रांत परिश्रम झाले.
पण गजानन माऊलींच्या चरणाशी असल्याने मेहनत तर जाणवली नाही, परंतु महाराजांजवळ बोललेल्या एका इच्छेची तीव्रतेने आठवण झाली. काही वर्षापूर्वी मुलीच्या वाढदिवसानिमित्त मी एका गालीच्या मंदिरात भेट केला होता. तेव्हा श्रीजिका विश्रांती स्थान असलेल्या पलंगावर आपण गादी द्यावी असं तीव्रतेने वाटून मी योग्य पद्धतीने चौकशी करून ठेवली होती. सोबतच गादीचं माप आणि लागणारं साहित्य म्हणजे एक गादी, 3 मोठे लोड, एक फोटोच्या मागे, 2 बाजूला, 3 उशा, 2 फोटोच्या बाजूला, एक पादुकांच्या खाली, या सर्वाला शोभून दिसेल अशी चादर, कापड इत्यादी अशा सर्वांची नोंद घेऊन ठेवली होती. मध्यंतरीच्या काळात अनेकदा माझ्या डोक्यात गादीचा विचार डोकावून गेला, पण तसा योग काही येत नव्हता. एक दिवस पुन्हा महाराजांच्या समोर प्रार्थनेसाठी बसलो. त्यांना विनंती केली. मला आठवतं त्याप्रमाणे तो मंगळवार असावा. तशी अनेकदा मी संध्याकाळी गादीजवळ गादीविषयी महाराजांना प्रार्थना केली होती. त्या संध्याकाळी पुन्हा एक वार चौकशी करून तर पाहू, बाकी महाराजांची इच्छा या विचाराने संध्याकाळी आरतीनंतर येथील सेवेकऱ्याकडे विचारलं. त्याने एका व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटलं, त्या दिवाणजींना विचारा. त्याप्रमाणे मी त्यांना विचारताच त्यांनी घाईघाईने एका सेवेकरी कुठे जायला निघाला होता त्याला थांबवले. त्या दिवशी मी महाराजांची लीला पाहून थक्क झालो. त्याच दिवशी पलंगावरील गादी थोडी खराब झाल्याचं लक्षात येऊन संबंधितांनी नवीन गादीसाठी हालचाल करण्याचा निर्णय घेतला होता. तो सेवेकरी त्याच कामासाठी निघाला होता. मला ते म्हणाले, उद्या सकाळी तुम्ही गादी देऊ शकाल का? त्यांना म्हटलं, महाराजांची इच्छा असेल तर हे सहज शक्य होईल. मी लगेच आकोड रोड वरील एका गादीच्या दुकानात पोचलो. ते लग्न सराईचा दिवस असल्याने दुकानात कामाची खूप गर्दी होती. दुकानात मुलगा आणि वडील दोघे जण होते. त्यांना म्हटलं, तुम्हाला जे पैसे घ्यायचे ते घ्या, पण मला मंदिरात गादी देण्याची संधी चालून आली आहे. कृपया करून नाही म्हणू नका. काम बरंच मोठं होतं, पण महाराजांच्या कृपेने त्यांनी ते करण्यास कबूल केलं. बोलता बोलता मुलाचे वडील म्हणाले, याने रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला आहे. मी त्या मुलाला म्हणालो, तू या गादीच्या कामाला हातभार लाव आणि बाकी भार त्यांच्यावर सोडून दे. तो शेगावचा असल्याने त्याला बाकी अजून काही सांगायची गरज नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रिक्षातून सर्व सामानासह मंदिर गाठलं. तो मुलगा स्वतः गादी घेऊन माझ्यासोबत आत आला. त्या दिवशी गादी तिथे ठेवताच भक्तीचा एक परमोच्च क्षण अनुभवत मी गादीवरून हात फिरवला. गादीच्या एका बाजूला तिथे माझ्या सद्गुरूचे पाय असणार आहे या कल्पनेने मी तो भाग चेपू लागलो. महाराजांनी माझी बरेच दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण केली होती. माझ्या आनंदाचा तो उत्कट क्षण कुणाला कळू शकणार नव्हता. माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. ते माझ्या उजव्या हातावर पडून तिथून 2 थेंब गादीवर पडले. जणू मी ती गादी माझ्या सद्गुरूंना अर्पण केली, किंबहुना त्यांनी ती करवून घेतली. माझ्या मनात जी बदलीची शक्यता वाटत होती ती लगेच प्रत्यक्षात आली आणि मला नाशिकला जावं लागलं. म्हणून सुरुवातीला मी जे म्हटलं की कृतार्थ लोचनांनी मी शेगावचा निरोप घेतला, ते याच्यासाठी की महाराज जाणून होते लेकराची बदली होते आहे. लेकराच्या मनाजोगतं होऊन जाऊ दे. असो, त्या दिवसानंतर काही काळाने शेगावला जाणं झालं. तेव्हा सहज त्या गादीवाल्याच्या दुकानात गेलो. तेव्हा मुलाचा बाप आनंदाने सांगू लागला, साहेब, माझ्या मुलाचं काम झालं, त्याला रेल्वेत नोकरी लागली. त्याच्या आनंदात सहभागी होऊन त्याला हात जोडून म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माऊलींचे नामस्मरण सतत घेत चला. जय गजानन, श्री गजानन.